आणि आपण कुठल्या संघटनेकडून हे केलं? माझं नाव सुरेखा नंदकुमार अकलूजकर. मी परिवर्तन बहुउद्देशीय संस्था त्याची सभासद आहे. आणि ही जी संस्था आहे ती माझी मुलगी अमृता अकलूजकर आणि आमचे घरातले सहकार्य करणारे सगळे लोक आम्ही ही संस्था चालवतो. ही संस्था जी आहे ती आम्ही एका चांगल्या दृष्टिकोनातून चालू केलेली आहे की जेणेकरून लोकांकडे आपलं काहीतरी समाजकार्य व्हावं आपल्या हातून आणि चांगले चांगले उपक्रम हाती घेऊन ते आम्ही करत असतो. बऱ्याच वेळा आम्ही आता हे सगळ्यात मोठं रक्तदान शिबिर आज केलेलं आहे आणि मलाही असं वाटतं की आपण जे म्हणतो दान, ते दान सगळेच लोक करतात. देवाला जाणं, देवाच्या पाया पडणं, देवाची पूजा अर्चा करणं, नारळ फल सगळं देणं, त्याहीपेक्षा अवयवदान, नेत्रदान आणि रक्तदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. आणि आज मी पहिल्यांदा सुरुवातीला बऱ्याच वेळा रक्तदान केलेलं आहे. आज माझी इच्छा होती की रक्तदान करावं, परंतु वयवर्ष माझं 66 असल्यामुळं हे कार्य मी करू शकत नाही आहे. त्याची थोडीशी मला खंत वाटते. तरी मी सर्वांना सांगते की कृपया इतर सर्वदान तुम्ही करा, त्याच्याबद्दल माझी ना नाही, परंतु सगळ्यात श्रेष्ठ दान हे रक्तदान आहे. आणि हे रक्तदान केल्यामुळं आपल्यालाही फायदा आहे, कारण आपलं आरोग्य हे चांगलं राहतं. लोकांची जी समज आहे की रक्त दिल्याने रक्त वाढत नाही किंवा इतर आपल्याला काहीतरी अशक्तपणा वगैरे होईल, तसं काहीही होत नाही. तरी सर्वांनी धीटपणाने न घाबरता रक्तदान करत राहावं. आणि तरुण वर्ग आहे जो सध्याचा, मुलं मुली, त्यांना तर मी आवर्जून सांगते की तुम्ही मुलं रक्तदान हे करत चला. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धन्यवाद. अकलूजकर मॅडमनी आताच सांगितलं की त्यांनी बरेच वेळा रक्तदान केलेलं आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लोकांना प्रेरित करण्यासाठी वयवर्ष 66 असताना इथं आलेल्या आहेत. त्यांनी त्यांचा अनुभव पण शेअर केला की रक्त दिल्यानं चांगलं वाटतं, तर ते देखो अच्छा लगता है. तुम्ही जेव्हा रक्त देता त्यावेळेला शरीरात नवीन रक्त तयार होतं आणि तुम्ही अजून तरुण होता. खरोखर धन्यवाद मॅडम. थँक्यू.